साथियों नमस्कार। गोरेगांव तहसील के मत्स्य कन्या महिला मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित चोपा में आज 17 जुलाई 2026 को संपन्न हुए चुनाव को लेकर बड़ा विवाद सामने आया है। चुनाव प्रक्रिया पर कई महिला सदस्यों ने गंभीर सवाल उठाते हुए इसे निष्पक्ष नहीं बताया और दोबारा चुनाव कराने की मांग की है। विरोध कर रही महिलाओं के अनुसार संस्था में कुल 63 सदस्य है। चुनाव के दौरान चुनाव अध्यक्ष द्वारा 41 सदस्यों की उपस्थिति बताई गई। महिलाओं का कहना है कि शेष सदस्य चुनाव में उपस्थित नहीं थी। उनका दावा है कि नोटिस भेजे गए थे, लेकिन जो सदस्य चुनाव के समय मौजूद नहीं थी उन्हें फोन कर बुलाने या उनका पक्ष जानने का कोई प्रयास नहीं किया गया। महिलाओं का आरोप है कि सभी सदस्यों की सहमति के बिना चुनाव प्रक्रिया पूरी कर ली गई। उनका कहना है कि जब कई सदस्य अनुपस्थित थी तब चुनाव स्थगित कर सभी सदस्यों की सहभागिता सुनिश्चित की जानी चाहिए थी। महिलाओं ने आज चुनाव के आयोजन स्थल को लेकर भी गंभीर आपत्ति दर्ज कराई है। उनका आरोप है कि जिस स्थान पर चुनाव प्रक्रिया संपन्न कराई गई वह संस्था का पंजीकृत कार्यालय नहीं था, बल्कि किसी व्यक्ति का निजी मकान था। उनका कहना है कि सहकारी संस्था के चुनाव संस्था के अधिकृत कार्यालय, ग्राम पंचायत भवन अथवा किसी अन्य सार्वजनिक एवं निष्पक्ष स्थान पर कराए जाने चाहिए थे। निजी मकान में चुनाव कराए जाने से पूरी प्रक्रिया की पारदर्शिता और निष्पक्षता पर संदेह उत्पन्न होता है। महिलाओं ने यह भी सवाल उठाया कि जब चुनाव संस्था के वास्तविक कार्यालय में नहीं कराया गया और सभी सदस्यों की उपस्थिति एवं सहमति भी सुनिश्चित नहीं की गई, तो ऐसी स्थिति में चुनाव किस आधार पर कराया गया। उन्होंने पूरे मामले की निष्पक्ष जांच कर चुनाव को निरस्त करते हुए सभी सदस्यों की सहभागिता के साथ पुनः चुनाव कराने की मांग की है। इस दौरान चुनाव की अध्यक्षता कर रहे विलास गणवीर पर भी महिलाओं ने गंभीर आरोप लगाए हैं। उनका कहना है कि विलास गणवीर ने मीडिया प्रतिनिधियों के साथ दुर्व्यवहार किया तथा पुलिस अधिकारियों पर मीडिया कर्मियों को बाहर निकालने के लिए दबाव बनाने की कोशिश की। यदि चुनाव प्रक्रिया में किसी प्रकार की अनियमितता हुई है तो मामला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 एवं संबंधित निर्वाचन नियम के तहत सक्षम प्राधिकारी के समक्ष चुनौती दिया जा सकता है। हालांकि यह सभी आरोप चुनाव का विरोध कर रही महिला सदस्यों द्वारा लगाए गए। चुनाव अध्यक्ष विलास गणवीर अथवा संबंधित अधिकारियों का पक्ष अभी सामने नहीं आया है। उनका पक्ष प्राप्त होने पर कोहराम न्यूज उसे भी समान प्रमुखता से प्रकाशित करेगा। ऐसी ही सटीक और बेबाक खबरों के लिए कोहराम न्यूज दुनिया को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूले। मैं कोहराम न्यूज दुनिया से भूषण राजे, धन्यवाद। देणे आहे मीडियाला कुठला जबाब देतो तुमचं उलटा जबाब कुठं देताय? तुम्ही जे विचारलं ते शांततेने बसा आणि त्यांना जबाब द्या। अधिकार आहे पत्रकार अधिकार समजा रे तुम अरे किसी ने कब्र की जमीन तो आएगी नहीं। मला ना आता कलेक्टरला फोन लावायला मजबूर कोणाला करा. लावा? मला- आम्हाला हा. कलेक्टर सांगितलं नाही ना, आम्ही हायकोर्टात पडून आमची अरे मेहनत ते हायकोर्टाकडनं आदेश आलेले आहे, ते आम्हाला पण माहिती आहे. तुमचं बरोबर आहे सर अरे अपना भाऊ मी इथं अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाचे आले आहे ना, झाली, आम्ही process तर झाली आहे. तुमची इकडली आम्ही त्याचं काय घेणं देणं नाही आहे. आता हायकोर्टात तुमच्या process प्रोसेसची मला काही घेणं देणं विचारून नाही काहीच आहे. फायदा नाही. मी जे प्रोसेस घेतली ना तेच तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. काय काय केलं तुम्ही विषय ते तर संपला. कायद्यानुसार केलेलीच आहे ना. आता तुम्ही सांगा ना, आम्ही टीव्हीला दाखवू ना, जनतेला दाखवू ना आम्ही. मग साहेब प्रश्न विचारा ना की तुम्ही त्या साहेब प्रश्न काय आधी विचारलाय अरे वो पहिले नाही बोल रहे ना. प्रश्न विचारल्या सर तुम्ही ते प्रोसिजर आम्ही फक्त आमच्या कार्यक्रमाचे प्राधिकृत अधिकारी आहोत. जे काही विचारायचे आमच्या AR ना विचारा तुम्ही. आमची प्रोसिजर मी केली मी काय आहे. म्हटलं आणि तुमच्या आता तुमच्या काय AR आहे का इथं नाही, बोलवा मग त्याला AR विचारायचं कशाला बोलू? आम्हाला आता विचारायचं ना. मला प्राधिकृत केलाय मी हा आलो. पण झालं तुम्ही प्राधिकृत अधिकारी म्हणून आले नाही तर असंच आहे ना तुमचं म्हणणं. तुम्हाला शासनाने पाठवलंय. आता जनतेला तुम्ही इथं केलेलं आहे बरोबर, जेवढी तुमची प्रोसेस होती शासकीय त्या नियमाने तुम्ही केलेलं आहे. आता जे पत्रकार लोक विचारणार तुम्हाला त्याचे तुम्ही उत्तर द्या. सांगितलं तरी आता काय केलं तुम्ही? अरे बाबा यांना हे दिसतंय का तुम्ही शूटिंग केलं ना मोबाईल मध्ये, ते माझी शूटिंग दाखवा ते. माझी शूटिंग आहे ना माझ्याकडे. दाखवा आता हे लोक तुम्हाला क्वेश्चन इथं एक पत्रकार नाही ना, इथं 6 प्रकारचे 6 पत्रकार आहेत. ते एका पत्रकाराला दिला आणि 6ला दिला सारखं. तुम्ही त्यांना इंटरव्ह्यू त्यांच्या माईक वर द्या. माझं माईक वेगळं आहे. नाही, मला बांधेल की नाही? कसं नाही बांधेल मी तुम्हाला दिलं ना मी झालं. व्हायरल करू नका. आताच म्हटलं होतं की आपण कलेक्टरला काही बांधिलकी नाहीये, तर कलेक्टरचे तुम्ही बॉस आहेत की कलेक्टरच्या खाली काम आम्हाला करतात? हायकोर्टाने हे केलंय ना इथं. हायकोर्टाने काय दिलं? त्याला संपलं आता. हायकोर्टाने काय दिलं? फक्त तुम्ही इलेक्शन फक्त घ्यायचं. आमच्या भंडाऱ्याला ऑफिस आहे. मी जे काय काही म्हणलं? करायचं आहे ते विचारा. कारण तुमच्या ऑफिस माझ्या- भंडाऱ्याला माझ्याशी नाही, गोरेगावला आहे. भंडाऱ्याच्या ऑफिस मधून नियुक्ती झाली आहे. मी काय तुम्ही माहिती म्हणलं, काढून मला घ्या पहिले. सर्व माहिती आहे. तुम्ही मला आता बघत आहे म्हणलं का, मला सर्व माहिती आहे. भंडाऱ्याला कुठं ऑफिस आहे, गोंदियाला कुठं ऑफिस आहे, कुठे जायचं नाही जायचं सर्व माहिती आहे. तुमचं नाव काय?
विलास गंधी, काय आपला पत्ता आहे? सहाय्यक सहकार अधिकारी श्रेणी 2, इथं कोणतं पद होता? प्राधिकृत. निवडणूक प्राधिकृत अधिकारी. किती मतदान झाले इथे? मतदान नाही झालं ना, सभा असते ना ती. लेखी सभा पण नाही असते. झालं का सर? लेखी झालाय. लेखी झालंय? तर मतदानाचं असते ना ते लेखी. फॉर्म आले, जेवढे जागा होते तेवढे फॉर्म आले. एकूण किती झाले सर? काय एकूण एकूण काम किती झाले तुमचे? फॉर्म जमा झाले आपल्याकडे. आणि किती लोकांनी मतदान केलं? मतदान नाही करत ना याच्यात. जेवढे फॉर्म म्हणजे आपल्याकडे 13 जागा आहेत, 17 फॉर्म आले, 2 रिक्त आहे. असंच बोला ना. मतदानाकरता काय काय निकष असते याचे? मतदानाकरिता नियमानुसार जे निकष आहेत ते पाळले गेले. कोणते कोणते नोटीस निकष काढणे, ते सांगा ना. 17 दिवसा अगोदर नोटीस काढणे ते झालं. नोटीस सर्वांना वाटप केलं आपण. मग त्यानंतर आज सभा ठेवली, सभा झाली. सर्वांना नोटीस बजावले होते का आपण? हो, किती लोकांना नोटीस बजावले होते? प्रेस किती लोक आले किती लोक प्रेझेंट होते 41. बाकीचे मग काय नाही आले तुम्हाला त्यांना गावकऱ्याकडून पाठवलं बोलवायला पाठवलं होता का? नाही. जे तुमच्या विविध कार्यकारी संस्थेची जी सभा असते ती सभा कुठे घेण्याचा अधिकार असते आपल्याला? त्याच्याशी काही विविध कार्यकारीचा संबंध नाही. सभा कुठे घेता येते? विविध कार्यकारीचा संबंध नाही. कशाच आहे मग? ही मत्स्याची जी सोसायटी आहे, हा तर मत्स्य संस्थाच असेल ना हे. याची सभा घेण्याचा नियोजित ठिकाण काय असतं? संस्थेच्या कार्यालय. कुठे संस्थेच्या कार्यालयात? हेच आहे. इथे ना दिलेला आहे. असं वाटतं का लोकांना? आम्ही आते दिलेला फॉर्म तो हम वापस करना तयार करतो. मार्गी बँक यांनी केलं. झालं सर? त्याच्यामध्ये रिझल्ट आता आम्ही ऑफिसला सादर करू, तिथून घेऊन घ्या तुम्ही. ते घ्यायचं नाही, इथं सांगा कोणाला तुम्ही बनवलंय. तुमचे मत कोण झालेच आले? नाही तर मतमोजणीचे याच्यामध्ये काय समस्या आहे? तुमचा एकच निर्णय झालेला आहे ना, तुमचा ठराव झालेला आहे ना. त्या ठराव जो प्रसिद्ध झालेला आहे त्या ठरावामध्ये कोण कोण संचालक आहेत त्यांचे नाव कळवावे ना. हो, तर तुम्ही पद्धतशीर ऑफिसमधून अधिसूचना घेऊन घ्या. नाही, पण इथूनच द्या ना. हो, क्या बोलतो? अधिसूचना घेऊन घ्या पद्धतशीर, ती व्हॅलिड राहा. अहो, त्यांची नावं जे निवडून आणलेली आहेत किती का? 11 लोकं नावं सांगायची नाही. महाराज विकोबी ना जेव्हा जेव्हा सादर करेल तेव्हा तिकडे मागेल. नाही, पण तुमचा ठराव सर्वांनी मंजूर झालेला आहे ना. अरे बाबा, आता जे तुम्ही 11 लोकांची आता इथं काय घेतलं? लिस्ट अधिकृत आहे. ऐका, इथं तुम्ही प्रोसिडिंग लिहिली आहे आपण. झालाय. म्हणजे हे नियमानुसार विचारायचे तेवढे विचारा ना तुम्ही. हा, तर तेच विचारताय ना. प्रोसिडिंग आपण लिहिली आहे ते इथं. सर, हो सर, कोण आहेत पोलीसवाले? कोण आहेत बोलवा त्यांना. पोलीसवाले? कोण आहेत? यांना झालं ना? प्रश्नाचे झाली. प्रश्न करणे चुकीचे आहे का? लास्ट जॉब आहे प्रश्नाचे त्यांचा. उत्तर द्या आणि निघून जा शेवटचा इथून. प्रश्न काय? शेवटचा प्रश्न तेच आहे की जे तुम्ही प्रोसिडिंग लिहिलेली आहे त्याच्यामध्ये किती संचालक झालेले आहेत त्यांचे फक्त आम्हाला 11 नाव कळवा. संचालक झाले आहेत. आता कोण कोण झाले आहेत? कोण कोण? कोण कोण झाले आहेत ती यादी तुम्हाला अधिसूचनेद्वारे भेटेल. बाकी लोक नाण्यात तुम्ही शेवटचा प्रश्न होता मागे का? आता ओपन करू शकता तुम्ही. क्या कुछ कहना है इसके ऊपर आप? सर, ये इलेक्शन हमें गुमनामी में रख के लिया गया है। उसका मेन रीजन है, हमने साहब को ऑफिस में उनके लेटर भिजवाए थे कि आपको जब इलेक्शन लेना ही है तो आप ग्राम पंचायत में लो। और हमें मालूम भी नहीं है, जब इन्होंने इलेक्शन लिया ना हमको बुलाया ना हमको सूचित किया कि यहाँ इलेक्शन चालू हो गया है, आप लोग आओ। और हमको न मालूम करते हुए इन्होंने इलेक्शन भी ले लिया। सीधे उनको यानी जो भी है उनका ये प्रोसीजर वो पूरा कर लिए, तो हमको मालूम भी नहीं। जब वो पक्ष के खड़े ही नहीं होंगे तो इलेक्शन कैसे किए इन्होंने? और वो सर हमको कुछ बताने के लिए नहीं आ रहे हैं और कुछ बताने के लिए तैयार ही नहीं है। हम भी तो सभासद है ना। जब वो एक तरफ से बोलते इसमें क्या कारण है जो वो एक तरफ से बोल रहे हैं? ये हम जितने भी यहाँ लेडीज खड़ी दिख रही है 15-20 जन, किसी को इन्होंने पूछे नहीं है और किसी को ना बताए है और यहाँ की एक भी लेडीज वहाँ गई नहीं है और हमको मालूम भी नहीं है। इलेक्शन की तारीख निश्चित हुई, उसमें आपको किसी प्रकार का नोटिस बताया गया है? हाँ, नोटिस आया था सर। नोटिस में क्या लिखा था? नोटिस में लिखा था कि 17 तारीख के इलेक्शन है और हमने इस पर हमने इनको लेटर भेजे, जो हमारे गंभीर सर है इनको लेटर भेजे कि सर ये इलेक्शन जहाँ आप ले रहे हो वहाँ न लेके ग्राम पंचायत में लो। और ये इलेक्शन मेन तो सरकारी जगह में होना चाहिए। हमारे गांव में पुरानी ग्राम पंचायत खाली एक है, नई ग्राम पंचायत बनाई वो भी एक है।
फिर इनको घर में इलेक्शन लेने का कौन सा ये हो गया? जबकि दो जगह है ना, तुमको इलेक्शन लेना है, लो इलेक्शन हर इसके होते हैं, लेकिन इसका मतलब ये नहीं कि तुम घर में घुस के इलेक्शन लो। हाँ, और ये साहब ने हमको जो इलेक्शन ले रहे हैं गणवीर सर, उन्होंने हमको बताया भी नहीं कि या इलेक्शन चालू हो गए तो आप आओ करके। हमको सूचित तो करना चाहिए कम से कम। आए इधर में तो आपको इसकी कोई सूचना दी गई नहीं? नहीं, बिल्कुल भी सूचना नहीं दी हमको। नहीं, भनक तक नहीं लगी सर हमको मालूम नहीं है। जब इनके फटाके फूट रहे, इनके सब फटाके फोड़ के ये खुशियां मना रहे, तब मालूम हुआ कि इनकी इलेक्शन हो गए। ऐसा इलेक्शन होता है क्या? और एक पार्टी में इलेक्शन होता है तो काहे के लिए बीजेपी और कांग्रेस खड़ी होती है? एक तो कांग्रेस लड़ लेती, ना तो बीजेपी लड़ लेती। एक पक्ष में जब इलेक्शन कर रहे हैं तो इन्होंने बताना चाहिए ना कौन अध्यक्ष खड़ा, कौन उपाध्यक्ष खड़ा है या कौन खड़ा है, उसमें से इन्होंने बताना चाहिए। कितने लोगों ने इलेक्शन लिए इन्होंने, और कितने लोगों में इलेक्शन लेके इसमें कौन कौन खड़े हुए हैं इस पद के लिए? जब इन्होंने इलेक्शन लिए अध्यक्ष के पद के लिए लिए ना, फिर अध्यक्ष के पद में कौन से पार्टी से कौन कौन खड़ा है, कितने जन खड़े हैं? उनको सर को बुला और उनको भी बोलने का यहाँ बोलना, हम उनसे पूछेंगे, क्योंकि ये हमारे साथ अन्याय हुआ है। हम इतने साल से लड़ रहे हैं, और जिस घर में इलेक्शन किए हैं वहाँ उन्होंने वहाँ से 2023 में रिकॉर्ड जब्त हो चुका है। वो भाई पर कलम लालशाही लगी हुई है, कलम लागू है। वो भाई के यहाँ क्यों इलेक्शन लिए? और वो जबकि हमारे अध्यक्ष भाई, हमारे मुख्य प्रवर्तक खड़ी नहीं हो सकती, तो वो क्यों है हम उनको खड़ा होने देंगे? और वो क्यों खड़ी होंगी? इसका कारण है ना हमको। त्याची मुख्य प्रवर्तक होतो, मुख्य प्रवर्तकची अध्यक्ष झालो, आणि मला न कळवता गणवीर सरना गोरेगाव तालुक्यातना मच्छी खात्यातना येऊन सारी यायना चुनाव कसे रडतात, का कसे रडतात, फारम सुद्धा नाही दिला, काही नाही दिला, आम्हाला माहीतच नाही आहे का चुनाव आहे म्हणून। आणि यायना नाही का घरामध्ये मीटिंग घेतला, काऊन की त्यातनाल 8/24 मध्ये रेकॉर्ड जप्त झालेला आहे, तरी पण त्याची ऑफिस नाही। त्याला किती मानवलून 3 लेटर देऊन सारी कसा कोई लेटर देलून का इलेक्शन सामोर वाढवा म्हणून, तरी हा साहेब गणवीर साहेब मानून नाही राहिला आणि वरच्या अधिकाऱ्यालाही नाही समजून राहिला। आपल्याला महान समजते का आम्ही म्हणलो का घेवायचं आहे तर तुला ग्रामपंचायत मध्ये घे, शाळा आहे, नाही तर वडाच्या झाडाखाल्या खुल्या वातावरणामध्ये। पण आज पाऊस आला, ग्रामपंचायत होत्या, 2 ग्रामपंचायत होत्या, यानं घरामध्ये घुसूड पुसूड केलं नाही। 2 पार्ट्या असून सारी एकच पार्टीचा निर्णय काऊन घेतला नाही यांना, तो आम्हाला मान्य नाही आहे। आम्ही त्या इलेक्शनाला आम्ही मानू बी नाही। जोपर्यंत माझी मर्जी होय नाही तोपर्यंत इलेक्शन होऊ शकत नाही। मी मुख्य प्रवर्तक आहे, मालकालीची मालकीन मी आहो, रेकॉर्ड असेल सरकारी, पण पुऱ्या रेकॉर्डवर माझं नाव फसलेलं आहे आणि माझ्याच नावाने हे संस्था तयार झालेली आहे। तर कसं इलेक्शन घेईल तो? सभासदाला विचारून घेईल का मुख्य प्रवर्तकला विचारून घेईल? नाही, एकाएकी इलेक्शन यानं काऊन घेतलं? याच्या ऑफिस मध्ये जाऊन 3 दिवस लगातार गेलून यांच्या आणि 3 लेटर गेलून, तरी हा माणूस नाही मानून राहिला। हा का म्हणते मी आपल्या मर्जीनं करेन, पण इलेक्शन घेतल्या बिगुर राहत नाही म्हणे। तर आता कसा घेते? आता इलेक्शन तर आम्ही तर कॅन्सल करू, तो कोर्टाच्या सांगे नाही, मग कलेक्टरच्या सांगे नाही, मग तो बंबईच्या सांगे, दुनियाच्या सांगे, आम्हाला मान्य नाही आहे। कोहराम न्यूज भ्रष्टाचार के खिलाफ बुलंद आवाज को सब्सक्राइब करना ना भूले। खबर और विज्ञापन के लिए 960 7860 369 पर कॉल करें। धन्यवाद।